सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे। बऱ्याच लोकांना माहीत नाही की शनिदेवाची उपासना कशी करावी, कधी करावी। जर तुमच्या मागे शनीची साडेसाती चालू असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। मनुष्याला जीवनात येणाऱ्या अनंत अडचणीवर मात करायची असेल तर त्याला शनीचे पाठबळ मिळवावे लागते। आपल्या सत्कर्मावर शनिदेव प्रसन्न होतात। तसेच शनीची मनापासून उपासना करणाऱ्या भक्तावर कृपादृष्टी ठेवतात। ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहापैकी शनी हा सर्वात शक्तिशाली मानला जातो। त्यामुळे या ग्रहाचे पाठबळ हवे असेल तर सत्कर्माला उपासनेची जोड हवीच। शनिदेवाला कोणीही आजवर टाळू शकले नाही। शनिदेव जशी परीक्षा घेतात तशी कृपाही ठेवतात। फक्त आपण त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो पाहिजेत। त्यासाठी फार काही नाही तर प्रामाणिकपणे आपले दररोजचे काम, दुसऱ्याचा आदर, मातापिताची सेवा अशा नैतिकतेला धरून असणाऱ्या गोष्टीचे पालन करावे लागते। त्याचबरोबर आपल्या सत्कर्माला उपासनेची जोड हवीच। यासाठी शनीची उपासना काय करावी ते पाहू। ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी शनी चालीसाचे विधीपूर्वक आपल्याला पठण करायचे आहे। कसे पठण करायचे तर ते पहा। आपल्याला शनिवारी सायंकाळी आपल्या देवघरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाचे ध्यान करा। त्यानंतर आपल्याला मंदिरात जायचे आहे। जिथे पिंपळाचे झाड आहे ना तिथे सोबत एक नारळ घ्या, मोहरीच्या तेलाचा दिवा आणि बॉटलमध्ये पाणी आणि थोडीशी साखर, शनी चालीसाचे पुस्तक। सर्वात अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे। त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा टाकून पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर 5 परिक्रमा आपल्याला घालायच्या आहेत। त्यानंतर खाली बसून घ्या आणि उजव्या हातामध्ये पाणी घ्या। संकल्प करा की मी स्वतः 1 वेळेस किंवा 5 वेळेस किंवा 11 वेळेस शनी चालीसाचे पठण करेल। तुम्ही ठरवा तुम्हाला किती वेळेस पठण करायचे आहे। जर तुम्हाला रिझल्ट शीघ्र हवा असेल तर तुम्ही 11 वेळेस जरूर पठण करा। त्यानंतर हातातील पाणी खाली सोडा आणि जो नारळ आहे तो नारळ दोन्ही हातामध्ये घ्या आणि शनिदेवाचे स्मरण करा। शनिदेवाला प्रार्थना करा की 11 वेळेस शनी चालीसाचे पठण करत आहे। माझ्या मागची ग्रहदशा, संकटे, कामात अडथळा येणे सर्व काही दूर होऊ द्या। अशुभ प्रभावापासून माझी सुटका करा। हे सर्व बोलून आपल्याला नारळ तिथेच ठेवायचा आहे। असे आपल्याला 5 शनिवारपर्यंत करायचे आहे। तुमच्या मागची शनीची ग्रहदशा पूर्णपणे संपून जाईल। यासोबतच शनी दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळेल। तुम्ही शनी मंदिरात ही हा पाठ करू शकता। पण जर पिंपळाच्या झाडाखाली केलेला पाठ हा अतिउत्तम आहे, कारण पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी श्रीहरी, विष्णू देवता व लक्ष्मी माता असते। त्यामुळे ते देखील आपल्यावर प्रसन्न होतात। आणि जी साखर घेतलेली आहे ना ती साखर पिंपळाच्या झाडाखाली काळ्या मुंग्या असतात त्यांना ती टाकायची आहे। त्यामुळे तुमच्यावरचे कर्ज देखील फिटेल। आणि आपल्याला ही उपासना दर शनिवारी सायंकाळी 6च्या नंतर तुम्ही केव्हाही करा। रोज शनी चालीसाचे पठण केले तर अतिउत्तम आहे। ही शनी उपासना शनिदेवाची आवडती उपासना आहे। या उपासनेने शनिदेव प्रसन्न होतात। शनिदेव जर प्रसन्न झाले तर शनिदेव एवढी संपत्ती देतात की आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढी संपत्ती देतात। वेळ न घालवता शनिदेवाची ही उपासना नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा।
तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.